सांगोला तालुक्याचे भाग्यविधाते स्वर्गीय भाई गणपतरावजी देशमुख साहेब यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो। आज डॉक्टर बाबासाहेब देशमुख साहेब व्यासपीठावरती उपस्थित सर्वच मान्यवर कार्यकर्ते पुरोगामीचे सहकारी बंधूंनो, या ठिकाणी आजचा मेळावा हा खरं तर डॉक्टर साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है हा सांगणारा आजचा मेळावा आहे। आपली उपस्थिती या ठिकाणी बघितल्यानंतर शेतकरी कामगार पक्ष हा केडर बेस पार्टी आहे, केडरचा हा पक्ष आहे, हा सांगणार आहे की एखाद्या नेत्याच्या मागे जनता जात नाही, ही शेतकरी कामगार पक्षासोबत राहते ही सांगणारी आपली उपस्थिती आहे आजचा हा मेळावा। मित्रांनो, आबासाहेबांच्या निधनानंतर या तालुक्यामध्ये ज्या ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका झाल्या, आपल्या शेतकरी सहकारी सुधीरनीची निवडणूक असू द्या, कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक असेल, खरेदी विक्री संघाची निवडणूक असेल किंवा कालची विधानसभा असेल, डॉक्टर बाबासाहेब देशमुखांनी आपलं नेतृत्व या ठिकाणी सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आपण सर्व निवडणुका जिंकलेल्या आहेत। त्याचबरोबर आता होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या ठिकाणी जिल्हा परिषदेची निवडणूक असेल, पंचायत समितीची निवडणूक असेल, या ठिकाणी गेली 60 वर्ष ज्या पंचायत समितीवरती शेतकरी कामगार पक्षाचा आबासाहेबाचा लाल बावटा आहे, हा लाल बावटा पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या नेतृत्वावरती ताठ मानेने फडकवण्यासाठी मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सज्ज राहायचं आहे। खरं तर या ठिकाणी मी कुणावरती टीका टिप्पणी करणार नाही, पण मित्रांनो आबासाहेबांच्या आशीर्वादानं आणि शेतकरी कामगार पक्षाच्या नावावरती जी काही लोक मोठी झाली ती लोक आज आपल्याला या ठिकाणी वाकडं दाखवत आहेत। पण आपण शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आपण शेतकरी आहोत। आपल्याला माहित आहे या भागामध्ये आणि आपल्या तालुक्यामध्ये डाळिंबाच्या बागा आहेत, डाळिंबाचं झाड एखादं बांधाच्या शेजारी असतं आणि पावसाळ्यात थोडं आपलं दुर्लक्ष झालं की त्या झाडावरती एखादी वेल चढती आणि ती वेल चढल्यानंतर ती झाडाच्या वर जाती, वर गेल्यानंतर त्या वेलीला वाटतं मी आता झाडापेक्षा मोठे आहे, ती झाडालाच वाकडं दाखवते। पण त्या ठिकाणी शेतकरी आला की ती वेल मुळासहित उपटून काढतो। त्या पद्धतीने मित्रांनो उद्याच्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला वाकडं दाखवत आहे ती वेल मुळासहित उपटून काढण्याची आवश्यकता आहे। आणि त्याचबरोबर मित्रांनो ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून विशाळगडावरती जात होते आणि विशाळगडावरती जात असताना पुढे विशाळगडावरती सैन्य होतं, पाठीमागे पन्हाळगडावरती सैन्य होतं, पाठीमागे सैन्य होतं आणि त्या ठिकाणी राजा अडचणीत असताना पावनखिंडीमध्ये बाजी प्रभू देशपांडे यांनी राजांना सांगितलं, राजे तुम्ही पुढे विशाळगडावरती जावा, ही पावनखिंड आम्ही अडवून ठेवतो, या ठिकाणी शत्रूला येऊ देणार नाही। त्या पद्धतीनं आज या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब देशमुखांना सांगण्याची आवश्यकता आहे। साहेब पुढे विरोधक असतील कुठं किंवा मागं पाठीमागं आपल्यामध्ये आपले ते गद्दार काय गेलेले असतील, ते गेलेले असले तरी बाजी प्रभू देशपांडे सारखं आम्ही जीवाची बाजी लावून या ठिकाणी गड जिंकल्याशिवाय राहणार नाही। आणि उद्याची पंचायत समिती आबासाहेबांची पंचायत समिती 60 वर्षाचा लाल बावटा आहे, ते डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा ताठ मानेने फडकवण्यासाठी आपण सर्वजण सज्ज राहूया आणि आपल्या राजाला या ठिकाणी साथ देऊया एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय लाल सलाम। बीएन जनमत सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। आपल्या हक्काचं आपलं न्यूज।